प्रमिला डोके। आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अविनाश काटे। आज त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। आज त्यांनी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जे पेंटिंग काढलेले आहेत त्याविषयी त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत। तर तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? नमस्कार, मी डॉक्टर अविनाश काटे, जैन युनिव्हर्सिटी शांतामणी कला केंद्र इथे डीन पदावर कार्यरत आहे। माझं शिक्षेसोबत विद्या हा विषय फार आवडता असल्यामुळं मी नेहमी जेही कार्य करतो कलेचे, तर त्यामध्ये एक समाजाचं जे देणं असतं ते दिसून येतं। म्हणून मी 2 वर्ष आधी ठरवलं होतं की आपले जे पंतप्रधान मोदी आहे आणि आपल्या देशाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत स्वतंत्रतेला आणि प्रजासत्ताक दिनाला सुद्धा, तर आपण असं काही करायला पाहिजे की ज्यामुळे देशाचंही कल्याण होईल आणि समाजाचं सुद्धा। तर मग काय करायला पाहिजे, तर माझ्या मनात विचार आला की आताचे जे जननेता आहे आणि ज्यांना सर्व लोक प्रेम करतात, विश्वामध्ये ज्यांनी खूप मोठं कार्य केलंय, तर त्यांच्याविषयी मी काही लिहायला सुरुवात केलं। आणि लिहिता लिहिता असं माझ्या लक्षात आलं या व्यक्तीने ते 100च्या वर कार्य केलेलं आहे। तर त्याच्यामधले मी 75 विचार त्यांच्याविषयी लिहिले आणि 75 विचार लिहिल्यानंतर त्याच्यावर मी त्यांचे व्यक्तिचित्र हे रेखाटले आणि प्रत्येक व्यक्तिचित्रामध्ये त्यांचं कार्य हे दिसून येतं। ठाणे शहरात एक्झिबिशन भरलेलं आहे, तर ते पेंटिंग तुम्हाला करायला कसं सुचलं? जसं मी सांगितलं की मला माझ्या कलेमध्ये माझं जे कार्य आहे त्याच्यामध्ये समाजाचं काहीतरी देणं लागून पडतं, तर त्या उद्देशानेच मी ते तयार केलेले आहे। आणि त्याला एक मोदींपर्यंत पोहोचवण्याकरिता जे आज फडणवीस आपले उपमुख्यमंत्री आहेत ते इथं आलेत आणि त्यांनी खूप भरभरून त्याचं कौतुक केलं आणि एक पुस्तक सुद्धा स्टेजवर त्यांनी लॉन्च केलं, ज्याचं नाव आहे MODI, मास्टर ऑफ डिवाइन इंडिया। तर असं मी त्याचा एक छान मोदीचं जे नावाचं आहे ते जगासमोर त्यांचं कार्याला मी या चित्रातून प्रेझेंट करण्याचा प्रयोग इथं केलेला आहे। तुमच्यात आपण अजून काय आपल्याला सांगत आहेत ते? खरं म्हणजे मोदीजींचं भरपूर लोकांनी मला विचारलं की तुम्ही मोदींवर प्रेम करता का? तर माझं असं असतं, मी व्यक्तीवर प्रेम करत नाही, त्याच्या कर्मावर प्रेम करतो आणि त्या कार्यानुसारच आजपर्यंत व्यक्ती मोठे होतात। आणि आपल्यामध्ये जे मोदीजी आहेत आणि खरोखरच त्यांचं जे कार्य आज वाखाणण्याजोगं आहे। आज युवांपासून पूर्ण विश्वामध्ये त्यांचं एक जी कार्य केलेले आहेत आणि जे समाजसेवा आहे, त्याचबरोबर जे कीर्तिमान त्यांनी केलेलं आहे, तर त्या खरोखर वाखाणण्याजोगं आहे। तर ते जसं देशासाठी कार्य करतात, तर मी सुद्धा ठरवलं की आपण सुद्धा त्याच्यात एक खारीचा वाटा करायला पाहिजे। तर भरपूर लोकांनी मला विचारलं की तुम्ही मोदींपर्यंत आजपर्यंत हे पोर्ट्रेट का पोहोचवले नाही? तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याऐवजी मला हे जनतेपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे। आणि जनते थ्रूच 160 करोड 140 करोड जी जनता आहे आपल्या भारतीय, यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आणि एक जे भारताचं व्यक्तिमत्व जे प्रधानमंत्री करतायत आणि म्हणून प्रधानमंत्रींना 160 करोड लोकांकडून मला ते त्यांना गिफ्ट द्यायचं आहे। त्यांचा आता पुढच्या वर्षी 75 वर्षाचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर यावेळेस करण्यामागे एक्झिबिशन याच्या मागचा माझा उद्देश आहे की 26 जानेवारीला सुद्धा गणतंत्र दिवसाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। आणि त्याचबरोबर आपण आताच 15 ऑगस्टला मागं अमृत महोत्सव सुद्धा आपण तयार केलेला आहे। तर याच्या मागची संकल्पना 2 वर्षांपासून मी या कार्याला लागलेलो आहे आणि हे कार्य करताना भरपूर अडचणी मला याच्यामध्ये आल्या, तरीही त्याला मी समोरे जाऊन हे कार्य केलेलं आहे। आज याला वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त झालेलं आहे। आजपर्यंत पूर्ण विश्वामध्ये 75 एका व्यक्तीचे पोर्ट्रेट कुणीही केलेलं नाही, तो सन्मान सुद्धा मला या मोदीजीमुळे आणि भारतामुळे मिळालेला आहे।